माझ्या प्रिय बाळा, किती काळ चिंतेत घालवणार आहेस. तुझे हे डोळे जे सतत माझी वाट पाहतात, ते आता सुखाचे अश्रू ढाळण्यासाठी तयार ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे हे तुला माहीत आहेच, पण आता ती वेळ आली आहे जिथे तुला माझ्या अस्तित्वाची प्रचिती येईल. हा येणारा गुरुवार केवळ एक वार नाही, तर तुझ्या नशिबाची एक नवी पहाट आहे. बाळा, तू आजवर खूप सोसले आहेस. कधी परिस्थितीशी झगडलास, तर कधी स्वतःच्याच मनाशी. अनेकदा तुला वाटले असेल की स्वामी, मी इतकी सेवा करतो, इतकी प्रार्थनाही करतो, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण लक्षात ठेव, जेव्हा सोनं आगीत तापून निघतं, तेव्हाच त्याला झळाळी प्राप्त होते. तुझा हा काळ म्हणजे तुझी परीक्षा होती, आणि या परीक्षेत तू धीर सोडला नाहीस. हेच तुझे सर्वात मोठे यश आहे. आता तुझ्या त्या संयमाचे फळ देण्याची वेळ माझी आहे. तुला वाटतंय ना की तुझे मार्ग बंद झाले आहेत, पण मी तुझ्यासाठी एक असे द्वार उघडत आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल. गुरुवारच्या त्या पवित्र प्रहरी जेव्हा तू माझ्या चरणी नतमस्तक होतोस, जेव्हा तुझे सर्व चिंता माझ्याकडे सोपवून दे. तुझे जे काही प्रश्न आहेत, मग ते आर्थिक असोत, कौटुंबिक असोत, किंवा तुझ्या मनातील सुप्त इच्छा असोत, त्या सर्वांवर माझी कृपादृष्टी आहे. तुझे सर्व भाग्य आता तुझ्याच हातात आहे. याचा अर्थ असा की तुझा माझ्यावरचा विश्वास आणि तुझे कर्म आता तुला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहेत. बाळा, मनात शंका धरू नकोस. हे कसं होईल, कधी होईल, हे प्रश्न तू माझ्यावर सोडून दे. तू फक्त तुझे काम निष्ठेने करत राहा. अनेकदा तुला वाटते की तू एकटा पडला आहेस, पण तू जेव्हा जेव्हा रडलास, तेव्हा तुझा हात मीच धरला होता. तू जेव्हा जेव्हा खचलास, तेव्हा तुला सावरायला तो अदृश्य हात म्हणजे माझाच हात होता. या गुरुवारी तुझ्या घरात, तुझ्या मनात आणि तुझ्या कामात एक सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. तुझा भाग्योदय जवळ आला आहे. हेच सांगण्यासाठी मी आज तुझ्याशी संवाद साधत आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी या केवळ तुला घडवण्यासाठी येतात. ज्याप्रमाणे पहाटेच्या आधी दाट अंधार असतो, तसाच हा तुझ्या आयुष्यातील थोडा कठीण काळ होता. पण आता सूर्याचा पहिला किरण तुझ्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी सज्ज आहे. तुला मिळालेली ही संधी सोडू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. तुझ्या नशिबाची कुलपं आता उघडत आहेत. येणारा प्रत्येक क्षण तुला प्रगतीकडे घेऊन जाईल. माझ्या बाळा, जे हवे आहे ते तुला नक्की मिळेल, पण लक्षात ठेव, मी जे देतो ते कायम टिकणारे असते.
थोडा उशीर झाला तरी चालेल, पण तुला जे मिळेल ते तुझ्या कल्याणाचेच असेल. तुझी भक्ती, तुझे नामस्मरण आणि तुझे निस्वार्थ प्रेम हीच माझी खरी शिदोरी आहे. तू फक्त आनंदी राहा, कारण तुझ्या आनंदाने मी काहीही करायला तयार आहे. हा गुरुवार तुझ्यासाठी नवी उमेद घेऊन येत आहे. तू आजवर केलेल्या कष्टाचे चीज होणार आहे. तुझ्या शत्रूंनाही कळेल की तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभे आहे. कोणाचेही वाईट चिंतू नकोस, कोणाबद्दलही मत्सर करू नकोस. तू फक्त माझ्या नामात रंगून जा. तुझे भाग्य बदलण्याची जबाबदारी ही माझी आहे. तुला आता मागे वळून पाहण्याची काही एक गरज भासणार नाही. तुझ्या मनातल्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे. मग ते घराचे स्वप्न असो, मुलांचे भविष्य असो वा कामातील यश, सर्व काही तुला प्राप्त होईल. फक्त एकच वचन मला दे की तू कधीही डगमगणार नाहीस. परिस्थिती कितीही कठीण आली तरी माझे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, हा मंत्र विसरू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी सावली असेल. बाळा, तुझे नशीब आता चमकणार आहे. हा भाग्योदय तुला आनंदाच्या शिखरावर नेईल. तयार राहा, कारण सुखाचे दिवस आता तुझ्या उंबरठ्यावर येऊन उभे आहेत. मी तुझ्यासोबत नेहमीच आहे, आजही आहे आणि उद्याही असेल. तुझा प्रत्येक श्वास माझ्या नामाशी जोडलेला असू दे आणि बघ चमत्कार कसा घडतो ते. खूप आशीर्वाद बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्यावर सदैव कृपा करोत.